आमदार बाबाजानी दुराणी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त पाथरी शहरात भव्य नागरी सत्कार करण्यात आला। पाथरी येथील नगरसेवक हसीब खान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि एक दिवसीय मोफत ऑटो प्रवास त्याचबरोबर गरीब गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेऊन पाथरी शहरात कार्यक्रमाचा धूमधडाका लावला। पाथरी शहरातील महात्मा फुले मंगल कार्यालयामध्ये आमदार बाबाजानी दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तसेच गरजू महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न झालाय। या कार्यक्रमात रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आमदार बाबाजानी दुराणी यांचा भव्य सत्कार करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। त्यामुळे हसीब खान यांनी वाढदिवसानिमित्त ठेवलेले विविध कार्यक्रम हे समाजासाठी लाभदायक असून यामुळे गोरगरीब जनता याचा लाभ घेऊन नक्कीच हसीब खान पुण्य कमावत असल्याचं मत बाबाजानी यांनी व्यक्त केलंय। या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबाजानी साहेब यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने माझ्यातर्फे आमचे मित्रमंडळातर्फे आज एक साहेबाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्या अर्थाने आम्ही आज गावामध्ये ऑटो प्रवासासाठी गावकऱ्यांसाठी मोफत प्रवास ठेवला होता। त्याच्यानंतर आज राबवण्यात आलेले कार्यक्रम रक्तदान शिबिर आज पार पडला। रक्तदान शिबिरामध्ये आमच्या येथील प्रभागामधील नागरिकांनी रक्तदान केला। तसेच आमच्या पेढा तोलाचा कार्यक्रम साहेबाचा पार पडला। त्याच्यानंतर आज महिलांसाठी 250 साड्याचं वाटप करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांना 250 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। या आज वाढदिवसानिमित्ताने साहेबासाठी आम्ही हे कार्यक्रम केला। आणखी ह्याच्या पुढे साहेबासाठी आम्ही असे चांगले कार्यक्रम आम्ही पुढे ठेवणार आहे। मी साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने मला प्रभागामधले ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आहे आणि तसेच आमचे वार्डातील आणि प्रभागातील माझे सहकारी मित्रांनी मला माझ्यासाठी काम केलं, झटलं, इतका मोठा कार्यक्रम पार पाडला। मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्या कार्यक्रमामध्ये सहकार्य केला। मी त्यांचा आभारी आहे। प्रतिनिधी जमील सय्यद, NTV न्यूज मराठी, परभणी।